भोसले नॉन स्ट्राईकला आहे. शुभम निकालजे आणि गोलंदाजी मार्गवरती पाहतोय वारदुली समाधान मताले. वरोसे संघ आपण पाहतोय बॅटिंग करतोय. एक वर्ष संधी भेटली होती मला वरोसेच्या मैदानावरती आपण पाहतोय स्पर्धेसाठी आणि एकच दिवस होता माझ्याकडे खाली तो दिवस देण्यात आला होता. पहिला चेंडू कट केला चेंडू लागले आपण तो चेंडू स्लिप मधून चेंडू जाऊन पोहोचलाय जमिनीला दंदन 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 करत चेंडू सीमा रेषे पलीकडे पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. फक्त आमचे योगेश ढोले यांना कधी आजारपण नाही आणि आमचे नितेश तरे किती मॅचेस करतात गेले कित्येक झाले या सीझनला किमान 3 ते 3.5 लाख रुपये सहजरित्या कमवले तरी आजारी नाही. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी हरेश कराले पंचांच्या भूमिकेत त्यांना साथ द्यायला गेल्यात या स्पर्धेचे संयोजक खुरम नजे शादाबभाई नजे पुरस्कृत मान्य श्री महेंद्र शेठ थोरवे यांच्या नावाने रंगली जाणारी आमदार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा चेंडू गोलंदाज तयार राऊंड विकेट. इथे लेग स्टंपला चेंडूचा फिलगून दिला फाईन डिझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू गेला सीमारेषे पलीकडे रस मिळतील 4 इथे आला चौकार ठोक डीजे. मधून चौकार पाहिला गेला. वारदुली संघ आपण पुन्हा पाहतोय या मैदानावरती खेळत असताना पुढचा चेंडू असेल हलक्या हाताने ग्लास केला चेंडूला मध्ये क्षेत्ररक्षक आहे जरूर चेंडू परत पोहोचणार त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण आणि या 2 धावेने स्कोरकडे अग्रेसर होतो आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती 10 धावा स्कोर कार्डवरती लागले गेलेत. खाऊ गेल वाढलेली आहे. रवींद्र डांगरे स्पर्धा कोणाची पण असून दे पण प्रेक्षक म्हणून रवींद्र डांगरे नेहमीच उपस्थित असतात. मनापासून धन्यवाद. गोलंदाज तयार राऊंड विकेट पाहतोय सुबसाठी पुढचा चेंडू. इथे शॉर्ट चेंडू होता भिरकावला चेंडूलाटी बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये आहे. बॅक टू बॅक दिशाहीन गोलंदाजी त्याच्यावरती हल्ला चढवला जातो आहे. पाजवतो तलवारीची धार चेंडूवरती करतो वार चेंडू झाला आर पार सी मारे कपार 4 धाव्यांसाठी चौकार. बॉल देऊ ओके चेंडू पुरवायचे आमचा बॉल दे चौकार आपण पाहायला गेला प्लीज तिथे आहेत बघा आपले प्रेक्षक मायबाप जरा चेंडू भेटत असेल तर घ्या जरा बघा आपल्याकडे मोबाईल असेल मोबाईलच्या टॉर्चने जर बॉल भेटला तर बॉल इथे चॉईस करायला द्यायचं दादा इथे 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 ओके हे चांगलं काम केलं वरोशे संघाने मला सांगितलं 4-5 बॉल असेच दिले असे चेक करायला इथे चेक करून ठेवले काही टेन्शन नाही. आजकाल नवीन फॅड आले मध्ये लग्नाच्या टायमाला डेटिंग हा एकदा डेटिंग झाली पुढच्या वेळी कॅन्सल. तर इथे आपण पाहतोय आंबेडकर आमचे साहेब आमचे इथे या ठिकाणी आहेत. मॅच खेळतील आता पुढची तेजस पडवल सर
गोलंदाज आपण पाहतोय 10 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे फुल लाईन चेंडू फुल टॉस चेंडू स्टेप आउट केली पायाची पद्धत इथं दाखवली आणि चेंडू आला लॉंग ऑफ रिझन मध्ये सीमारेषेजवळ 4 धावेसाठी चौकार. वर्ष संघाचं आज असं झालंय बोलतात ना एखाद्या मुलीला आपण मागणी टाकतो लग्नासाठी पहिल्यांदा होकार देतो पुन्हा एकदा नकार देतो पुन्हा एकदा होकार देतोय आणि पुन्हा एकदा नकार देतोय आणि पाचव्यांदा होकार देऊन वर्ष संघ पुन्हा एकदा या मैदानावरती राजी झालाय. ॲक्च्युली बोलतात ब्लॅक फोन होता तो आणि लॉट्स आमच्या आज पैर झालेत. योगेश टोलेने एवढा त्रास झालाय त्या लॉट चेंज करताना नावं किती टाकायची ना कोणाची टाकायची. अक्षरशः काल फायनल झालं आज सकाळ परत अजून फिक्स नव्हतं आणि आज दुपारनंतर मला कॉल आला 4:30 वाजता फिक्स झालंय. धन्यवाद. चौकार या ठिकाणी पाहतोय. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात बॅटिंग स्टाईलने आपण पाहिलं गेलं. वारदोली संघ पुन्हा एकदा आपलं नशीब या मैदानावरती आजमावत असताना या अगोदरी वारदोली संघ मागच्या स्पर्धेमध्ये शेलू संघाकडून पराभूत झाला होता. टॅप केला चेंडूला इथे शिवम निकाल जे आपण पाहतो त्या ठिकाणी तैनात. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. जोरदार अपील करण्यात आले. पॉवर आणि दमखम त्या अपीलमध्ये नव्हता. जोश दाखवला जरूर होता पण एवढा जोश पुरेसा नव्हता जे पंच त्या ठिकाणी काहीतरी निर्णय देतील. इथे पाहतो पुन्हा एकदा फायनल मध्ये बराच काल चेंडू वायूमध्ये आहे. शतरक्षकाने गिरकी घेतली चक्कर आली जणू काय त्याला. इथे जेल ड्रॉप 2 धावा या ठिकाणी आपण पाहतो. 2 धावा. खऱ्या अर्थाने खेळाडू मैदानात खेळतात पण प्रेक्षक आहे ते पाठीराखे आहेत ना ते चलबिचल झालेत. काय घडतंय मैदानावरती कुठं काय काय चाललंय ते परेशान. केलेली पार्टी पूर्णपणे खराब. गोलंदाज तयार पण त्याच्या डाव्या साईड उजव्या साईडने इथे ओरपीच चेंडू चांगला फटका देखणा फटका आपण पाहिला गेला. जणू काय वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने आपण पाहतोय त्या दिवशी 100 ते 100+ धावा ज्या बनवल्या अफलातून पटके समोर उचलत होता आणि खऱ्या अर्थाने टेक्निक चांगली होती. आजही पाहिलं गेलं त्याला खेळताना प्रत्येक चेंडू चौकार षटकार मारण्याच्या प्रयत्नात एक चौकार मारला त्यानंतर लगेच बाद झाला. जसा आमचा ओम प्रत्येक चेंडू त्रिफलाचित करण्याच्या प्रयत्नात षटकार खातो. इथे सुरेख फटका षटकाराचं नाव घेतलं आणि षटकाराला वाईडिश लॉंग ऑन अर्थात वाईडिश काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचला तो 31 या आकड्यावरती. 31. गोलंदाज तयार. राऊंड विकेट मारा करतोय. चेंडू इथे पुन्हा एकदा झेल ड्रॉप.
काय करणार गोलंदाज. गोलंदाजासाठी फक्त एवढंच ओम बोलू शकतोय, याचं नशीब खराब. काय करणार अशोक सराफ. बाकी काहीच नाही बोलू शकत आपण. चांगली गोलंदाजी करतो बघा. राऊंड विकेट आला, चांगला चेंडू टाकला गेला, शुभमला जाल्यामध्ये अडकवलं सुद्धा होतं, पण एसटीच्या पाठीमागे पुन्हा एकदा गडबड. दादा दो घोट मुझे भी पिला द्या गाणं लाव. तर धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 33. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. प्रेक्षकांचं म्हणून मनोरंजन करूया आपण. 33 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. समाधान वैयक्तिक दुसरं सांगित तिसरं षटक घेऊन येतो समाधान. राईट हँड राऊंड ओव्हर द विकेट आपण पाहतोय. चांगलं 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 पाहिला गेला, आपण पाहिला गेलं या ठिकाणी पाहतोय. बॅटची एनर्जी घेतली गेली, बॅटची काढा जरूर घेतली होती. एक धाव या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 34. 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चौतीस धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. शाहिद थोडासा निराश नाराश आहे. ते बॅटिंग झाली नाही शाहिद कडून आज. ॲक्च्युली शाहिदला ज्या खेळाडूने पराभूत केलं तो फराव DPLच्या अंडरमध्ये शिकलेला आहे. DPLने सांगितलं 4 वर्ष त्याच्यावरती मी मेहनत घेतले, 4 वर्ष मी त्याला शिकवतो. पण आज त्याची गोलंदाजी पाहून DPLच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. अफलातून गोलंदाजी केली होती मुस्तकीनने. शॉर्ट चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. स्मार्ट डिलिव्हरी पहिले गेली या ठिकाणी. पॉपिंग क्रीज पार और चापू स्टेपचा नो चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. याच्या अगोदर सर्व पंतांकडे दात मागितले होते हाईट फॅक्टरसाठी जी दात होती, पण इथे पाहिलं ओव्हर स्टेपचा नो. यानंतर या स्पर्धेमध्ये आपण आणखीन एक टॅगलाईन वापरूया. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू क्रॅश कार्ड दिलाय. इथे शॉर्ट पिच चेंडू फ्रीटचा समाचार जरूर घेण्यात आलाय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेखा पार. बॅकवर्ड स्क्वेअर इझन मध्ये चेंडू आलेला. हा बेहतरीन हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटका ठोक दिले. नोंद असलेलं हे क्रीडांगण अफलातून. या विकेटवरती डावखुरा फलंदाज हमेशा वर्चस्व गाजत असतो आणि तो डावखुरा फलंदाज आपण पाहिलं गेलं. शुभम चांगली कामगिरी करत असताना 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. राऊंड विकेट आता गोलंदाज समाधान आलाय. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. इथे क्षेत्ररक्षक तैनात. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. इथे आता पाहिलं गेलं अंदाज चुकलाय, नशीब हुकलाय फलंदाजाचा. माघारी परतावं लागेल. पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी गार हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. ठोक डीजे.
मजा नहीं आ रही बबलू भाई, आवाज नहीं खुल रहा है, गाने में नहीं दम। लगाओ अभी बाजीराव सिंघम। तो गोलंदाज आपण पाहतो, गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय। एक बॉल, समाधान रायटानं ओर द विकेट। आता इथे चांगला ग्लास केला चेंडूला, स्क्वेअर इतर मध्ये शतरक्षक आहे, इथेही तो फसला गेला। जादू 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 घडले मैदानावरती। 4 धावा आपण या ठिकाणी पाहतो, चौकाराच्या सहाय्याने षटक समाप्ती या ठिकाणी झाले। एक बॉल आहे, एक बॉल, एक बॉल। चांगला चेंडू पाहतो, शेवटचा चेंडू निर्धाव टाकत असताना समाधान। इथे आपण पाहिलं गेलं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांमध्ये 15च्या सरासरीने 45 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात। बताले आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज, तो विचार करावा लागेल। 15च्या सरासरीने धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी आज चालू आहे। फलंदाज या ठिकाणी चांगली कामगिरी करतात, शुभम बाद झाला तरी फलंदाज आपण पाहतो हे चांगली कामगिरी करतात। डावखुऱ्याचा फलंदाज थोडासा शॉट होता, बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक पोहोचला। आता इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे, फलंदाज बाद। आणखीन एक झटका दिला जातो आहे तो वरुषे संघाला। यांसकडून वरोशे टीमला शुभेच्छा आल्यात। जीवन 11 संघाचे पुरस्कर्ते पॅकर सचिनजी बैलमारे यांसकडून वरोशे टीमला शुभेच्छा आल्यात। त्यांचं आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया। आज खऱ्या अर्थानं ते लाईव्हच्या माध्यमातून, MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। वरोशे टीमला शुभेच्छा त्यांच्याकडून आल्यात, मनापासून त्यांचा धन्यवाद। सुरेख फटका आपण पाहतोय। इथे पाहिलं गेलं आपण थोडासा मिस फेल झाली आणि त्याचा रूपांतर 4 धावा। काय करणार वारदुली टीम, चौकारा या ठिकाणी आला, चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 49 या आकड्यावरती। आणि जरूर सचिन बैलवाले दादा लाईव्हच्या माध्यमातून खरं तुमचं मी मनापासून समस्या आहे का तुम्हाला आम्हाला या स्पर्धेमध्ये भाग देता आला नाहीये, पण तरी पण शेवटची रात्र आहे। जर जमलं सचिन दादा बैलमारे जरूर आपण एखादा संघ त्या रात्री घेऊन या, जरूर संधी तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। इथे आपण पाहतोय सिंगल, पन्नास धावा, अर्धशतक धावफल लागले। वरुषे संघ धावांचा अर्धशतक धावफलकावरती लागले, जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या। अर्धशतक धावफलकावरती लागले गेले नाही, त्यांना अजून पाहिजेत। रिवासाठी दूध आणि तलवार, काय फटका मितकानो, देखना फटका।
हा फटका पाहिल्यानंतर जणू काय सूर्यकुमारी यादव या ग्लेन मॅक्सवेल खेळतोय. हा फटक्याची आठवण आली, AB डिलिव्हरची आठवण आली. केविन पीटरसन ज्या पद्धतीने खेळायचा त्या पद्धतीने हा फटका आपण पाहायला गेला मैदानावरती. अफलातून हिट कृष्णा सातपुते ज्या पद्धतीने खडे खडे हा फटका मारत असतोय तो फटका या ठिकाणी पाहायला गेला फलंदाजच्या बॅटमधून आला. 7 धावेसाठी हा बेहतरीन षटकार आला. गोलंदाज तयार, पुढचा चेंडू 56 धावा फलकावरती. त्या सिंगलने 57. जर डबल पूर्ण झाली तर जरूर आपण पाहतोय धावसंख्या 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 58 धावा स्कोर कार्डवरती. धावा पाहिजे होत्या तर धावा फलकावरती लागल्या गेल्या. अफलातून कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. कर्जत कलबुर्गी विधानसभा 189 माननीय श्री लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो यांच्या नावाने रंगली जाणारी स्पर्धा आमदार चषक 2025. इथे पुन्हा एकदा देखना फटका पार केला, चेंडूला भिरकावून दिला सीमा रेषा पलीकडे. 7 धावेसाठी आला A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. ड्रीम 11ला कमवतात. इनफॅक्ट प्लेअर बोलत त्यांचे पैसे चाललेत. वाईट चेंडू विनय आपण पाहतो शेवटचं षटक घेऊन आलाय. स्ट्राईकला येतो फलंदाज देवीदास. गणेश आपण पाहतो चांगली कामगिरी करताना दिसला. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. गोलंदाज सज्ज, पंचाच्या उजव्या साईडने राऊंड विकेट. पुन्हा एकदा वाईट चेंडू. सिंगल लाईन असल्या कारण आपण पाहतो बॅट्समन किती चप्पल झाला काय झाला अंदाज घेणं खूप कठीण बसतं. आणि इथे पाहिलं गेलं लगातार 2 चेंडू खराब टाकत असताना धावसंख्या स्कोर कार्ड 66 या आकड्यावरती. या स्पर्धेमध्ये हायस्कोर धाव आपण 73 पाहिले. 74 चेस होताना पाहिले आपण या मैदानात. त्यामुळे धावसंख्या चेस होते. डॉट चेंडू सुरेख फटका, सुरेख फटका. चेंडू जाऊन पोहोचला A1 क्वालिटीचा. हा यूज हँडसम काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये आलेला बेहतरीन षटकार. या मैदानावरती 76 टार्गेट आहे. आत्तापर्यंत 74 चेस होताना पाहिला गेला. 76 चा टार्गेट आत्तापर्यंत आपण या ठिकाणी ठेवताना पाहिला गेला. आता 72 झालेत. इथे पाहू अजून या चेंडू जे शिल्लक आहेत त्याच्यावरती किती धावा येतील.
चांगला चेंडू आपण पाहतो. स्ट्राईक रोटेट जरूर केली या फलंदाजाने, पण षटकार टोकला होता. एक संधी देणं गरजेचं होती, पण गणेश आपण पाहतो स्ट्राईकला पुन्हा एकदा गेलाय. नवीन फलंदाज गणेश तयार झालाय. मित्रांनो, तुम्ही काही प्रेक्षक टेन्शन घेऊ नका. गणेश नॉन स्ट्राईकला चाललाय. त्यांनी स्ट्राईक दिली तर ठीक आहे, तुम्ही फुल टेन्शन घेऊ नका. आपण टेन्शन वरोशाच्या नाकावरती माझ्या सासऱ्याच्या हॉटेलला बसा. रेड चिल्लीला, रेड चिल्ली. मजा आली होती जेव्हा मी वरोसाच्या मैदानावरती एक दिवसाची स्पर्धेमध्ये मला जो स्थान भेटलं होतं, तर मुंबई बाबा त्याची ओळख त्याच्याकडे झाली होती. मुंबई बाबा आपण यूट्यूबला टाकलं तर मुंबई बाबा एक फेमस डॉन, त्यांची ओळख त्या मैदानावरती आमची झाली होती. हे एक धाव आपण पाहतो. स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 73. शॉर्टपिच चेंडू अप्पर एज. गणेश माघारी आला. ज्या पद्धतीने त्यांच्या पाठीराखीने त्याला सांगितलं होतं त्याच पद्धतीने तो लवकर आला. गणेश बाद झालाय. आता नवीन फलंदाज साहिल मैदानाकडे निघालाय. 73 इनिंग ब्रेक मध्ये आदर्श वांगणी विपक्ष. या ठिकाणी पाहतो शतरक्ष त्या ठिकाणी तैनात. झेल ड्रॉप. इथे पाहतो आपण सिंगल रोटेट झाले. डबल घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झाला. एका धावेने स्कोर कार्ड 74 या आकड्यावरती आपण पाहतो. असं वाटलं होतं प्रथमे धावमध्ये बी संघाचा रेकॉर्ड या ठिकाणी तुटेल का, पण तो अबाधित राहिला. 74 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 75 धावांचं लक्ष असलं विजयासाठी ते वारदोली संघाला. तत्पूर्वी टाळूया नाणेफेककडे. आदर्श वांगणी वर्सेस तन्वई 11 ओम साई राम चिखले संघ आपण पाहतो. कॅप्टन चला लगेच. चला आपण टॉससाठी या वेल घेऊ नका. मध्यांतराच्या कालामध्ये आपण पाहतो जो वेल असतो इनिंग ब्रेकला टॉस व्हायला पाहिजे. टॉससाठी आपण या ठिकाणी यायचं. कॉम बॉक्समध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करूया. चला प्लीज. तन्वी 11 ओम साईराम चिखले संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचे.
टॉस या ठिकाणी खेळला जातोय. तर आपण आंतरराष्ट्रीय लेवलला ज्या पद्धतीने टॉस उडवला जातो आपण कॅप्टनकडून, तर कोणता कॅप्टन टॉस उडवणार? एकाने उडवायचं एकाने मागायचं. ओके, तुम्ही उडवणार ते मागणार. ओके, तर टॉस आपण पाहतोय जरी उडवला होता ओम साईराम चिखली संघाने पण मागितलं होतं आदर्श वांगणे, तो फेल झालेला आहे आणि चिखली संघ आपण पाहतो या ठिकाणी टॉस जिंकला आहे. बरंच अंतर कापून पाहतो चिखली संघ या ठिकाणी उपस्थित झाला आहे. जसं आपलं लॉट्स पडले की आपल्या बॅनर लागलं गेलं, कसं वाटतं पूर्ण चिखली संघ आपण आलात, फिल्डिंग स्वीकारलं, बॅटिंगला वांगणी संघ म्हणजे एक पनवेल विभागामधला संघ, बॅटिंग घेतले तुम्ही. ओके, बॅटिंग स्वीकारले आपण पाहतोय. तर जरूर आपल्याला शुभेच्छा देतोय. तर प्लीज वारदुली संघाचा कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा लगेच. वारदुली संघाचा कॅप्टन प्लीज आयोजकांशी संपर्क साधा लगेच. खुरमभाई, थोडंसं बबलूभाईने मॅच थांबवायला सांगितलंय, कारण एंट्री फी कव्हर केल्यानंतरच मॅच चालू करायला सांगितले. कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल, जॉईंट होतील तिथे योगेशजी ढोले. त्याला मॅचला सुरुवात होती. टार्गेट इथून अगदी आपल्याला पाहायला मिळतं ते 75 या धावसंख्येचं टार्गेट पाहायला मिळतं. पहिला चेंडू निर्धाव आलाय साहिल गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय भरोसे टीम कडनं. आणखीन एक चांगला बॉल, बाउन्सरचा वापर खऱ्या अर्थानं करतोय गोलंदाज या ठिकाणी. तर या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बेच साईड साठी आपण पाहू शकता. बाउन्सर डोक्याच्या वरून गेलाय की नाही चेक केलं जाईल. फिरोज सर या ठिकाणी आपण पाहताय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव, जास्त बाउन्स घेतला, डोक्याच्या अगदी वरून बॉल निघून गेला आणि इथे मात्र हा व्हाईट बॉल पंचांनी इथे दंडित केलं गोलंदाजाला. व्हाईट बॉल आला, एक्स्ट्राची धाव धाव फलकावरती. साहिल खऱ्या अर्थानं उंच पुरा गोलंदाज खांद्याचा वापर करत असताना आपण पाहताय या खेळपट्टीवरती त्याला मदत मिळते. चांगले बाउन्सर आता मात्र त्याच्याकडनं पाहायला मिळत आहेत. इथे शॉर्ट बॉल होता, शॉर्ट टर्म पूल केलाय, फटका तर चांगला आहे, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि पंचांचा निर्णय इथे येणं बाकी आहे.
आणि पंच इथून सांगतात इथे षटकार आला. चांगला फटका आपण पाहता अर्जुन यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या फटक्यांची गरज आहे आणि तो फटका खऱ्या अर्थानं आपण पाहता शॉर्ट टर्म बुल केलं होतं आणि त्याच्यावरती देखील 6 धावा आपल्याला प्राप्त करतात आपल्या टीमसाठी. 7 धावा धाव फलकावरती. इथे फटका चांगला आहे स्लॉट मध्ये होता. ओव्हर पिच बॉलला पाठवलं लॉंग ऑफ सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा धमाका अर्जुन यांनी ठोकला. हा दुसरा षटकार. दोन षटकार आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहताय 13 धावा धावफलकावरती. आणखीन एक जबरदस्त फटका कव्हरला बीट केला. डीप मधनं बॉल चाललाय. डीप कव्हर सीमा पार. चौकार. इथे चांगला बॉल क्षेत्ररक्षकांना चुकी केली आहे. बॉल सुटल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहता एक सिंगल धाबेतून कंप्लीट झाली. सिंगल धाब आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहता 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 ओव्हरमध्ये 75 धावसंख्येचं बळ मोठं आव्हान आहे. इथे टार्गेट मात्र सेट करण्यात आलं. जिथे आपण पाहता अगोदरच्या मॅचमध्ये दामोते टीमनं अगदी आपण पाहायला गेलं तर एक मोठं टार्गेट ठेवलं होतं पानशील टीमच्या अगेन्स्ट आणि ते टार्गेट खऱ्या अर्थानं चेस झालं नव्हतं. आणि तशीच मॅच आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? कारण की पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बरेचसे टीमनं धाबा बनवल्या तर तब्बल 74 आणि 75 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट सेट केलं आहे. आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना जाणता राजा बारदोली टीमनं आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये धाबा बनवलात त्या बिनबाद 18 धाबा धावफलकावरती. या षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहता जयवंत लेफ्टी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. इथे फुलटॉस बॉल होता. गॅपमध्ये ढकलला. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. 2-2 क्षेत्ररक्षक. अगदी रेसिंग लागली आहे बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये. परंतु इथे क्षेत्ररक्षकानं बॉल अडवला आणि त्याच्यावरती मिळाल्या 2 धाबा. 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 20 धाबा बनवल्यात. यापेक्षा आणखीन चांगली सुरुवात काय असू शकते या धावसंख्येचा पाठलाग करत असताना जाणता राजा बारदोली टीमसाठी. चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट, चांगली पार्टनरशिप खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतीये. ती अर्जुन आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय जयवंत या 2 फलंदाजांच्या माध्यमातून नियंत्रणामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. अगदी सर्व काही नियंत्रणामध्ये. जिथे सिंगल हवी आहे तिथे सिंगल, जिथे डबल हवी आहे तिथे डबल आणि जिथे मात्र अगदी खराब चेंडू येतात त्यांच्या समोर त्याच्यावरती मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक समजदारीचं क्रिकेट खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी आलाय सुबोध ज्यानं बॅटिंग दमदार केली आहे. लेफ्टी बॅट्समन आपण पाहताय. विस्फोटक आणि घातक असं मानलं जातं. त्याची घातकता बॅटिंग करत असताना पाहायला मिळाली आहे. आता मात्र तो गोलंदाजीसाठी आलाय. आता त्याच्याकडे कॅप्टन गेलेत आणि त्याच्यावरती हा विश्वास दर्शवल्यानंतर आता सेकंड पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यात. 75 धाबा बचाव करायचा आहे. सुबोधवरती आता जबाबदारी असेल. समोर आपण पाहताय एक सेट फलंदाज अर्जुन. पहिला बॉल विथ द टर्न. फटका अगदी मिस टायमिंग होता परंतु क्षेत्ररक्षकापासून अगदी दूर भरती पडला. म्हणजे सेफ लँडिंग झाली आहे बॉलची आणि इथून मिळाली आहे ती एक सिंगल धाव. अगदी दूर भरून हा फटका ऑफर केला होता. अगदी जर तुम्ही पाहायला गेलं ॲक्शन रिप्ले या ठिकाणी MTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही जरूर पाहू शकता.
ज्यावेळी सुबोधनं हा बॉल डिलबट केला त्यानंतर अगदी आपण पाहतो अर्जुन यांनी हा फटका अगदी दूर बनून खेळला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले, स्वतः यष्टीरक्षक आले होते आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. 21 जावा धाव फलकावरती. सुबोधचं हे षटक आहे ना, हे फार निर्णायक राहणार आहे ते खऱ्या अर्थानं बोरोसे टीमसाठी. या षटकामध्ये कमीत कमी धावा जर आला तर मात्र पुनश्च मॅचमध्ये आपल्याला आपली पकड निर्माण करताना पाहायला मिळेल ती बोरोसे बी टीम. इथे चांगला बॉल अगदी आपण पाहता वेगवान तिसरा फुल लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लॉक केलं आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला बॉल पाहायला मिळतोय सुबोधचा. याच कामासाठी सुबोधला खऱ्या अर्थानं सेकंड ओव्हरमध्ये आणले कॅप्टननं आणि त्याच्याकडे जबाबदारी का सोपवले त्यानं मात्र पहिल्या 2 बॉलवरती दाखवला. 2 बॉलमध्ये त्यानं फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. एवढी तगडी बॅटिंग लाईनअप आहे ना जाणता राजा बारदोली टीमकडे. त्या टीमच्या अगेन्स्ट सुबोधची ही गोलंदाजी महत्वपूर्ण, परंतु इथे बाहेर निघाला, एक्स्ट्राचा टर्न प्राप्त केला आणि इथून मात्र एक्स्ट्राची धाव आल्यानंतर 22 धावा जरूर धावफलकामध्ये पाहायला मिळतील. डावकर आताचा गोलंदाज आहे, डावकर आताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये आता त्याला टर्न प्राप्त करायचं आहे. इथे फटका चांगला गॅपमध्ये केला, बॉल चाललाय सीमा पार. इथून आपण पाहताय फलंदाज जयवंत त्यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार. काय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जेवढी गोलंदाजी बारदार आहे त्याच्यापेक्षा चांगली बॅटिंग. इथे देखील फटका अगदी ऑन साईडला खेळला. लॉंग ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये थोडीशी ऍडजस्टमेंट करत असताना इथे मात्र डायरेक्ट हिट झाली आहे आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील इथून प्राप्त केली जाईल. अर्जुन खऱ्या अर्थानं थोडीशी चपलाई दाखवतात, थोडंसं खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकांना गुमरान करण्याचा प्रयत्न करतात. जिथे खऱ्या अर्थानं सिंगल धाव होती तिथे डबल धाव प्राप्त केली आहे आणि या 2 धावा आल्यानंतर 28 जावा धावफलकावरती आमचे नितेश तरे सर आम्हाला सांगतात 28 जावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमची टेक्निकल रूमची संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं भरपूर मेहनत घेते आहे या स्पर्धेमध्ये. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलेत आणि इथे मात्र झेल कॅरी झालाय. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज इथून बाद होतोय. फुलटॉस बॉलवरती मोठा फटका येणं अपेक्षित होतं, असं वाटलं होतं सहजरित्या बाउंड्री लाईन क्लिअर करतोय की काय, परंतु या फटक्यामध्ये ताकद कमी होती, एलिव्हेशन कमी मिळालं आणि त्याच कारणास्तव आपण पाहताय फलंदाज या ठिकाणी जयवंतला मात्र परतावं लागतंय. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद, पहिला आदरा मिळतोय तो 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जाणता राजा बारदोली टीमला मोठा फलंदाज बाद झाला. लेफ्टी बॅट्समन विस्फोटक घातक असतात आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन गोलंदाजांना त्रासदायक असतं, परंतु ती कोंडी आता मात्र फोडून काढली आहे. अठ्ठावीस जावा धावफलकावरती विकेट आली या पहिल्या क्रमांकाची. आपण पाहताय जयवंत बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय समाधान बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. या पिकअप शॉट बॉल सीमा पार आउट ऑफ द पार्क, ह्यूज षटकार.
पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या आपण पाहत आहे 34 धावा बनवला त्या जांताराजा वारदोली टीमनं. अजूनही 18 बॉलमध्ये 41 धावसंख्येची इथून गरज आहे. 18 बॉल 41 धावसंख्येची अजूनही गरज आहे. अर्जुन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना तोपर्यंत या धावा बनवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. आणि खऱ्या अर्थानं डगआउटला देखील माहिती आहे, आपल्या स्क्वॉडला देखील माहिती आहे अर्जुनला इथून मात्र उभं राहावं लागेल. परंतु गोलंदाजीसाठी आला आता गोलंदाज विराज. सुबोधनं ते काम खऱ्या अर्थानं पार पाडलं. चांगली गोलंदाजी राहिली. पहिला शॉर्ट फाईन लेगच्या अगदी बाजूनं बॉलला काढला, डीप मध्ये चालला. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न नकार, साफ नकार दिला कारण की एक विकेट आली आहे. आता मात्र दुसरी विकेट बहाल करायची नाही आहे. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. 35 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 17 बॉल आणि आता 40 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती कॅल्क्युलेशन बदललं जाईल. प्रत्येक बॉलवरती समीकरण अगदी आपण पाहताय अप डाऊन अशी परिस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती आता स्ट्रॅटर्जी आखली जाईल. परंतु ती स्ट्रॅटर्जी आखत असताना जास्त वेळ घेऊ नका, याच्याकडे देखील लक्ष द्या. नाहीतर मग पंच तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक प्लेअर तुमचा आतमध्ये आणतील आणि त्यावेळी तुम्ही विचारू शकत नाही हा प्लेअर आतमध्ये का आला. कारण की सातत्याने या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. जास्त वेळ घेतला जातोय. भरोसे बी टीम, आपण चांगलं क्रिकेट खेळता, आपण प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळता, तुम्हाला या सर्व गोष्टींची जाणकारी आहे की 25 मिनिटांच्या आतमध्ये आपल्याला पहिलं सत्र संपवायचं असतं. चांगला बॉल यावेळी विराजचा स्टंप वरतून बॉल निघून गेला. असं वाटलं होतं फलंदाजाला की अगदी लेग स्टंपला मिस करतोय, परंतु हा डॉट बॉल आल्यानंतर प्रेशर खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर वाढेल ते बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. 16 बॉल आणि आता 40 धावसंख्येची गरज. इथे पूल केला फटका तर चांगला आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, अगदी डगआउटला सलामी दिला हा षटकार समाधानच्या बाटमधून. या 6 धावा आल्यानंतर 41 धावा धावफलकावरती. 15 बॉल 34 धावसंख्येची गरज. इथे टॉपेज लागली, बॉल हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली आहे झेल. फलंदाज समाधान इथून बाद. तेजस मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल झाला. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी केली जाते. इथे तेजस आल्या इरादे स्पष्ट करतोय.
आणि इथे ठोकतो षटकार. सत्तेचाळीस धावा धावफलकामध्ये 13 बॉल आणि आता 28 धावसंख्येची गरज. शेवटचे 13 बॉल 28 धावसंख्येची गरज अजूनही. इथे देखील शॉर्ट बॉल होता परंतु इथे टॉपेज लागले. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी पकडली आहे झेल. आणखीन एक विकेट. एक तेरी तो एक मेरी, बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एक षटकार एक विकेट, एक षटकार एक विकेट. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 47. 12 बॉल आणि आता 28 धावसंख्येची गरज. बारा बॉल आणि आता 28 धावसंख्येची गरज. सुबोध आलाय. सुबोधचा हा बॉल विथ द टर्न ऑन साईडला टर्न केलाय. बॉलला एक तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी वेगानं सरसवले. अर्जुनची विकेट. आणि इथून आपण पाहताय तू तू मै मै आणि फलंदाज बाद. मला असं वाटतंय रन इथे कंप्लीट देखील झाली असती कारण की यष्टीरक्षकाकडनं बॉल सुटला होता परंतु अर्जुनची विकेट ही महत्वाची होती. अर्जुनला माहिती आहे जर बॉल इथून हातामध्ये आला असता, जर एस्टांवरती बॉल आदळला असतं तर मला परतावं लागलं असतं आणि मी जर का इथून परतला असतो तर कदाचित ही मॅच आमच्यापासून दूर गेली असती. त्यासाठी मात्र त्यानं त्याची स्वतःची विकेट अगदी सेफ केली आणि आपल्या साथीदाराला इथून त्यानं परतावलंय. फलंदाज आपण पाहता विनय बाद झाला. एकही चेंडू त्यांना फेस केला नव्हता. तुला काय वाटायचं मला फलंदाज बाद.
बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 6व्या क्रमांकावरती आपण पाहताय बाबेश्वर आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय अर्जुन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न डीप मधनं बेगाना फिल्डर आले त्या ठिकाणी आपण पाहताय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच जाब इथून कंप्लीट झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते अगदी आपण पाहताय 49. आता मात्र 9 बॉलमध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. काय घडलं नेमकं मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं कळायला मार्ग नाहीये जाणता राजा बारदोली टीमला, कारण की अर्जुन मैदानाच्या आतमध्ये असताना त्याला नॉन स्ट्राईकवरती ठेवण्यात आलं. चांगला बॉल टर्न केलाय समोरून अगदी आपण पाहताय गरकन फिरवलाय. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सुबोधची आपल्याला पाहायला मिळतीये. ज्या सुबोधची खऱ्या अर्थानं भरोसे टीमकडनं खेळत असताना सातत्यानं चर्चेत राहिलेला हा खेळाडू तो सुबोध मात्र आपल्या टीमसाठी कमबॅक करून देतोय. इथे फटका मिस टायमिंग राहिला. बराच काल चेंडू हवेमध्ये उंच उडालाय. एलिव्हेशन मिळालं नाही. अर्जुनची विकेट मिळाली आहे. समीर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 7 बॉल आणि आता 26 धावसंख्येची गरज. स्विच इट करायचं होतं. आडबा बाट मधून खेळायचं होतं परंतु ते देखील डॉट बॉल आलाय. सुबोधनं जबरदस्त कामगिरी केली गोलंदाजी करत असताना. बॅटिंग देखील दमदार केली. आपल्या टीमला स्टार्ट मिळवून दिला. बॅटिंग करत असताना अगदी दमदार मोठे फटके आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये जिथे 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारे षटक आहे त्या षटकामध्ये त्यानं मोठा धाबा बनवला. आपल्या टीमला एक चांगला स्टार्ट मिळवून दिला आणि त्यानंतर एक टीमनं मात्र चांगली टोटल त्या ठिकाणी उभारली गेली आणि मात्र त्या टोटलला अगदी सेफ करत असताना आपले स्पेल खऱ्या अर्थानं 2 स्पेल त्याने हाताळले आणि त्या 2 स्पेलमध्ये त्यानं धाबा खर्च केल्यात. त्या अवघ्या आपण पाहता या ठिकाणी 16 धाबा त्यानं खर्च केल्या आणि विकेट मात्र त्यानं मिळवल्या त्या मात्र 3. 6 बॉल आणि आता 6 बॉल मध्ये 26 धावसंख्येची गरज. गोलंदाजीसाठी अक्षय सॅकिंग एंड वरती आपण पाहताय फलंदाज आणि नक्कीच आपण पाहता या ठिकाणी जे वैयक्तिक पारितोषिक आहेत जिथे मॅन ऑफ दी सिरीज असेल, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, हे फक्त 3 मॅचचे खऱ्या अर्थानं पॉइंट पकडले जातील. 3 मॅचचे तुमचे स्कोर मोजला जाईल. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा 3 मॅचचा स्कोर तुमचा मोजला जाईल. एकदा का तुम्ही क्वालिफाय झाले की त्यानंतर तुमचा स्कोर या ठिकाणी मोजला जाणार नाहीये. इथे फटका चांगला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त सिंगल जाव. एक सिंगल आली आहे. 5 बॉल आता 5 बॉलमध्ये बनवायचे त्या 25 जावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती तन्मयी 11 ओम साईराम चिखले आणि त्यांच्या विरोधामध्ये आदर्श बांगणी या 2 टीम दरम्यान. इथे थोडासा दूर पडला आहे क्षेत्ररक्षकापासून परंतु मिळेल फक्त सिंगल. मॅचची औपचारिकता आपण पाहताय. जाणता राजा वारदोली टीमनं चांगली कामगिरी केली होती असं वाटलं होतं ही मॅच फिनिश होईल परंतु जिथे सुबोधचं ते षटक होतं ज्या षटकामध्ये सुबोधनं खऱ्या अर्थानं कमी धावा दिल्या आणि तिथे विकेट मिळवल्या आणि जी विकेट त्यानं मिळवली अर्जुनची तिथे मात्र ही मॅचला युटर्न मिळालं. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव आली आहे.
एक्स्ट्राची धाव आल्यानंतर 4 बॉलमध्ये आता 23 धावसंख्येची गरज. 52 धावा 52. 23 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 4 बॉलमध्ये 4 षटकार मारावे लागतील फलंदाजाला. इथे फटका चांगला आहे. वन बाउन्स बॉल सीमा पार चौकार आला. एक चौकार तर इथून आपल्याला पाहायला मिळतोय. आता येणारे 3 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज, म्हणजे 3 षटकार जरी आले तरी देखील इथून मॅच पराभूत व्हावं लागेल. परंतु गोलंदाजानं एखादा खराब बॉल टाकला, त्याच्यावरती मोठा फटका आला तर मात्र ही मॅच सहजरित्या जिंकता येईल. परंतु आता गोलंदाज तशी चुकी करेल का हे देखील पाहावं लागेल, कारण की क्रिकेटमध्ये बरेचसे कारनामे झालेत. इथून चांगला बॉल, कटरचा वापर करत असताना गोलंदाज आपण पाहता. 2 बॉल 19ची गरज. अक्षय शेवटच्या षटकामध्ये प्रत्येक गोलंदाजानं, खऱ्या अर्थानं पहिला गोलंदाज आपण जर पाहायला गेलं तो वगळता प्रत्येकानं चांगली कामगिरी केली आहे. आणखीन एक व्हाईट बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक धाव आणखीन एक आपण पाहता धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचला 58. 2 बॉल 17ची गरज. अजूनही 2 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 4थ्या षटकामध्ये एखाद मोठा फटका आला असताना तर मात्र या मॅच मध्ये मजा आली असती. आणखीन एक व्हाईट बॉल. बॅक टू बॅक व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतात. आता 2 बॉल 16 धावसंख्येची गरज. आपण तर चेंडू फेकले जातात. कदाचित क्रिकेटमध्ये आपण पाहताय बऱ्याचदा अशा गोष्टी घडल्या जातात का जिथे 2 बॉलमध्ये 20 धावा देखील बनल्यात, 2 बॉलमध्ये 16, 17, 18 धावा देखील बनल्यात. इथे मोठा फटका आलाय. काय स्ट्रोक खेळलाय, लाजवाब. बॉल सीमा पार, षटकार. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 1 बॉलमध्ये धावा बनवायचे त्या 10. शेवटचा 1 बॉल 10 धावसंख्येची गरज. आता मात्र कुठेतरी डोकेदुखी ठरली आहे ती जांथाराजा बारदोली टीमच्या. ज्या झेल ड्रॉप झाल्या होत्या फिल्डिंग करत असताना आपण पाहता त्या झेलची किंमत काय असते ते निश्चित समजले असेल आता इथून बारदोली टीमला देखील. फिल्डिंगमध्ये जर त्या धावा बचावल्या गेल्या असत्या तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या झाला असता, कारण की तुमच्याकडे चेस करण्यासाठी धावा थोड्या कमी प्रमाणामध्ये असत्या, परंतु तिथे मात्र तुम्ही केलेल्या चुका. इथे आणखीन एक चांगला फटका शॉर्ट बॉल वरती, बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमा पार, षटकार. 4 धावेनं ही मॅच खऱ्या अर्थानं पराभूत व्हावं लागतंय ते जाणता राजा बारदोली टीमला. हार्डलक टीम, कॉंग्रॅच्युलेशन. वरोसे ब आपल्याला दोन्ही टीमला पुढच्या मॅचसाठी, पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट बॅटिंग करत असताना ज्यांना 38 धावा बनवला आणि बॉलिंग करत असताना 2 स्पेल हाताळत असताना 3 विकेटानं मिळवला तो सुबोध ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुबोध आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि चला आदर्श बांगणी टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण फिल्डिंगसाठी दाखल व्हायचं आहे. टॉस खऱ्या अर्थानं जिंकला तो तन्मयी 11 ओम साईराम चिखले टीमनं आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि फिल्डिंगसाठी